आत्मा तो देही नाशिवंत नाही। 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 अशाश्वत पाही देव, अशाश्वत पाही कलेव, अशाश्वत पाही कलेव, अशाश्वत पाही कलेव। समजोनी उमजोनी झाकतील डोळे, समजोनी उमजोनी झाकतील डोळे, समजोनी उमजोनी झाकतील डोळे, समजोनी उमजोनी झाकतील डोळे। बळेची आंधळे होती मूर्ख, बळेची आंधळे होती मूर्ख, बळेची आंधळे होती मूर्ख, बळेची आंधळे। मरणाच्या हावे एकमेका बोलती, मरणाच्या हावे एकमेका बोलती, मरणाच्या हावे एकमेका बोलती, मरणाच्या हावे एकमेका बोलती। गेला गेला म्हणती असोनी जवळी, गेला गेला म्हणती असोनी जवळी, गेला गेला म्हणती असोनी जवळी, गेला गेला म्हणती असोनी जवळी। सर्वांनी माझ्या मागे म्हणा, समजोनी उमजोनी झाकतील डोळे, समजोनी उमजोनी झाकतील डोळे। बळेची आंधळे होती मूर्ख, बळेची आंधळे होती मूर्ख, बळेची आंधळे होती मूर्ख, बळेची आंधळे होती मूर्ख। एका जनार्दनी ऐसे ते हे अंध, एका जनार्दनी ऐसे अंध, एका जनार्दनी ऐसे ते हे अंध, एका जनार्दनी ऐसे ते अंध। बुडले मती मंद भ्रांती होती, बुडले मती मंद भ्रांती होती, बुडले मती मंद भ्रांती होती, बुडले मती मंद भ्रांती होती। समजोनी उमजोनी झाकतील डोळे, समजोनी उमजोनी झाकतील डोळे, समजोनी उमजोनी झाकतील डोळे, समजोनी उमजोनी झाकतील डोळे। बळेची आंधळे होती मूर्ख, बळेची आंधळे
आत्मा तो देहे नाशिवंत आत्मा तो देही नाशिवंत नाही, अशाश्वत पाही कलेवर. समजूनी उमजूनी झाकतील डोळे, बळेची आंधळे होती मूर्ख. मरणाच्या हावे एकमेका बोलती, एकमेका बोलती. मरणाच्या हावे एकमेका बोलती, गेला गेला म्हणती असोनी जवळी. समजोनी उमजोनी झाकतील डोळे,
बळेची आंधळे होती मूर्ख. एका जनार्दनी ऐसे ते अंध भुलले मतिमंद भ्रांती योगे. समजोनी उमजोनी झाकतील डोळे बळेची आंधळे होती मूर्ख. विठ्ठल आत्मा तो देही नाशिवंत नाही. अशाश्वत पाही कलेवर समजूनी उमजूनी झाकतील डोळे बळेची आंधळे होती मूर्ख. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि. यों तप्रवीक्षमवाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यौषहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हस्ते क्षमालारुधि कृष्णतत्त्वं जिवाग्रभागे वरं राममन्त्रं. यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि. पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्ञानदेवं नमस्तुत्यं नामदेवं तथैव च एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं तत्परम्. आत्मा तो देही नाशिवंत नाही. नाशिवंत नाही. आत्मा तो देही. आत्मा तो देही नाशिवंत नाही. अशाश्वत पाही कलेवर समजूनी उमजूनी झाकतील डोळे बळेची आंधळे होती मूर्ख. चिंतना करता गायलेला अभंग विश्वसंत महावैष्णव विश्वाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले विश्वमौली ज्ञानोबराय यांचं संजीवन समाधीनंतरचं उत्तर कार्य ज्यांनी समाजामध्ये प्रस्थापित केलं आणि प्रत्येक जीवात्म्याला आध्यात्मिक सिद्धांताला प्राप्त करून देऊन या देहामध्ये राहून आत्मचैतन्याची सहज सहज सोपी भाषा समजून सांगितली असे तत्वदर्शी महापुरुष श्री गुरु संत एकनाथ महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा बहुतेकांच्या अपरिचयाचा महत्वाचा असा अभंग आजच्या भगवत सेवेकरता गायला आहे. विठ्ठल संत नाथ महाराज अभंगातून आपल्या समोर भाव व्यक्त करतात की हे जन हो ऐका. ज्या गोष्टी करता तुम्ही आयुष्यभर रडत आहात रडत होते त्या गोष्टी केवळ निरर्थक आहेत. त्यांचा अंगीकार न करता त्या गोष्टींचा फार विचार करू नका कारण एक दिवस त्या सगळ्या संपणार आहेत.
जे न संपणार आहे, जे कधीही आपल्यापासून विरक्त होत नाही, असं निष्कम आणि अत्यंत सिद्ध तत्व कोणतं असेल तर ते आत्मतत्व आहे. याकरता जरा शहाण्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी जगाकडे पहा, मग तुम्हाला दुःख होणार नाही. पाहण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगवेगळी असते. सामान्य माणसाची दृष्टी वेगळी असते, अतिसामान्यांची दृष्टी वेगळी असते, देवाची दृष्टी वेगळी असते आणि महापुरुषांची, संतांची दृष्टी वेगळी असते. संत जेव्हा जगाकडे पाहतात तेव्हा तात्विकतेनं पाहतात. याकरता प्रमाण दृष्टी जर कोणाला मान्य असेल किंवा कोणाची असेल तर ती संतांची दृष्टी आहे. आणि संत जेव्हा समाजाकडे अत्यंत तत्वदर्शीनं पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ज्या गोष्टी करता जग रडतं त्या गोष्टी निरर्थक आहेत. म्हणून हा सिद्धांत सामान्याला कळावा याकरता ते आयुष्यभर प्रयत्न करत राहतात. नाथ महाराज आपल्याला समजून सांगतात, ऐका, आत्मा तो देही नाशिवंत नाही. या देहामध्ये आत्मतत्व हे नाशिवंत नाही. मग अशाश्वत पाही कलेवर. जे कलेवर आहे हे अशाश्वत आहे, याची खात्री नाही, याची गॅरंटी नाही, एक दिवस हे जाणार आहे. म्हणून या गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष द्या असं नाथ महाराज म्हणतात. समजूनी उमजूनी झाकतील डोळे. नाथ महाराज जगाला सांगत होते शरीर जाणार आहे, आत्मा जाणारा नाही. लोक म्हणाले, महाराज तुम्ही काय वेगळं सांगता, तुमच्या मागचे पण हेच सांगत आले, युगानुगे पिढ्या आम्ही कीर्तनात प्रवचन हेच ऐकतो, तुम्ही काय नवीन सांगतायत. नाथ महाराज म्हणतात, ऐकतायत तुम्ही, परंतु तुम्ही ऐकून सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता, हे मोठं नवल आहे. याकरता आता जे सांगतो ते समजून उमजून ऐका. समजून उमजून दोन शब्द आहेत. समजोनी उमजोनी झाकतील डोळे, बळ्याची आंधळे होती मूर्ख. सगळं कळतं लोकांना, पण तरी मात्र मुद्दाम डोळे झाकून मूर्खासारखे या जगामध्ये राहतात आणि रडत राहतात. अरे जी व्यक्ती कधी आपल्यापासून दूर जातच नाही, विनाकारण त्याचा शोक करणं हे मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून शहाणी माणसं आपल्यापासून गेलेल्या व्यक्तीचा शोक न करता ते केवळ काहीतरी कमी पडत, आपल्यापासून गेलेल्या व्यक्तीचा शोक न करता तर ती व्यक्ती खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपाचा एक भाग आहे, या अनुषंगानं त्याकडे पाहणं गरजेचं आहे. आणि तसं जर तुम्ही पाहत नसाल तर महाराज म्हणतात तुम्ही मूर्ख आहात. हा शब्द महाराजांचा अत्यंत स्वच्छ आहे. तुम्ही मूर्ख आहात. एका जनार्दनी ऐसे ते अंध, बोलले मतिमंद भ्रांती योगे. समजूनी उमजूनी झाकतील डोळे, बळेची आंधळे होती मूर्ख. अभंगाची अर्थपूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहात त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे सुपरिचित. खऱ्या अर्थानं आपण ज्यांना अत्यंत साधक हृदय मानतो आणि जेव्हापासून मी भाऊंना पाहतो त्या दिवसापासून मला जेवढं कळतं परमार्थात, फारसं कळत नाही, अगदी कळतच नाही, पण जेवढं कळतं त्या दृष्टीनं जेवढं मी आतापर्यंत वाचलंय, जेवढं ऐकलंय, जेवढं उपासना केली आहे, या सर्वांचा परिपाठ म्हणून जेवढा मला कळतं त्या अनुषंगानं मी थोडा जाणीवपूर्वक या विषयाला स्पर्श करतो. पुढे मी त्याचा विचार सांगणार होता की आदरणीय भाऊ त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाचा हा उत्सव आपण संपन्न करत आहात. महनमनीय माऊलींच्या कार्यशाळेमध्ये तयार झालेले आपण सर्व अत्यंत अधिकार संपन्न साधक हृदय आहात. आपल्या सर्वांच्या बुद्धिमत्तेची मला जाणीव आहे. आपण अनेक वर्षापासून सत्संगामध्ये प्रामाणिकपणे प्रवाह करताना आपल्या जीवनातला जास्तीत जास्त क्षण हा संतानुगामी करत अध्यात्माच्या प्रवाह गंगेमध्ये स्नान करत आहात आणि त्या अनुषंगानं थोडा जाणीवपूर्वक या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय अक्का आपल्या समोर प्रमुख श्रोता म्हणून उपस्थित आहेत. अक्कांच्या चरणी साष्टांग दंडवत आहे. प्रत्यक्ष माऊली माझ्या समोर उपस्थित आहेत. आपण सर्वजण जाणकार श्रोते उपस्थित आहात आणि खऱ्या अर्थानं यातलं फार मोठं भाग्य माझ्या दृष्टीनं की ज्याला आपण भीमाशंकर म्हणतो आणि खरंच ते नाव यथार्थ आहे.
केवळ इथे आहे म्हणून त्या संबंधाने काहीतरी चर्चा करणं तसं नाही. तर बाबा जो त्यातला आहे त्याला या जागेचं महात्म्य कळेल. आणि अत्यंत पवित्र अशी जागा, या पवित्र तीर्थावरती आज या ठिकाणी या निमित्तानं मला बोलण्याचं हे भाग्य प्राप्त होत आहे. त्या दृष्टीने मी मोठा भाग्यवान आहे. आपण सर्वच अधिकार संपन्न जाणकार काळकरी वृंद, अधिकार संपन्न महाराज मंडळी उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणाला माथा प्रणिपात करतो आणि इतर विषयाचा पालाळ न लावता सरळ सरळ माझ्या मूळ चिंतनाकडे येतो. विठ्ठल ज्याला परमार्थाच्या प्रांतामध्ये विजयी व्हायचं आहे त्याच्याकडे काही काही गोष्टी असल्या पाहिजे असं ज्ञानोबरांचं मत आहे. परमार्थाच्या प्रांतामध्ये उतरणं सोपं आहे, इथं टिकणं मोठं कठीण आहे. टिकणं सोपं आहे, त्या टिकण्यामध्ये सुद्धा त्यातले सिद्धांत कळणं हे मोठं कठीण आहे. सिद्धांत कळणं पण सोपं आहे, त्या सिद्धांताची कृपा होणं हे कठीण आहे. कृपा होणं पण सोपं आहे, पण ती कृपा पचवता येणं हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. विठ्ठल आणि परमार्थामध्ये ही कृपा पचवण्याकरता आपल्याही काही पात्रता असल्या पाहिजे असं ज्ञानोबरांचं मत आहे. त्याला परमार्थ यशस्वी करायचे त्याच्याकडे काही काही गोष्टी असल्या पाहिजे. काय असलं पाहिजे? एक, ज्ञानोबराय म्हणतात त्याच्याकडे पुरुषार्थ असला पाहिजे. काय असला पाहिजे तात्या? पुरुषार्थ असला पाहिजे. पुरुषार्थ म्हणजे काय? सामान्य लोक जे करतात त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. सामान्यापेक्षा वेगळं काहीतरी करणं त्याला पुरुषार्थ म्हणतात. सामान्यापेक्षा वेगळं काहीतरी करणं. नदीला पाणी आलंय, पूर आलाय, वाहते पाणी, आणि अशा पुराच्या पाण्यामध्ये एखाद्यानं उडी मारावी आणि जिकडं पाणी वाहते तिकडे पोहत पोहत जावं. मला सांगायला पोहणं म्हणतात का? याला पोहणं नाही, याला वाहनं म्हणतात. वाहनं वेगळं, पोहणं वेगळं. पट्टीच्या पोहणाऱ्याला उडी मारावी आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेला हातपाय मारत वरती जाणं याला पोहणं म्हणतात. जे सामान्यांच्या दृष्टीनं सामान्य ते करणं वेगळं, पण काय विशेष आहे? महाराज म्हणताय सामान्यापेक्षा वेगळं काहीतरी करणं त्याला पुरुषार्थ म्हणतात. तुकोबारे म्हणतात हा पुरुषार्थ आम्ही केला. जे लोक जन्माला येतात ते मरतातच ना. जे लोक जन्माला येतात ते संसाराचा गुलामच होतात ना. जे लोक येतात संसाराबरोबर झगडतात, संसाराबरोबर युद्ध करतात आणि त्या झगड्यामध्ये आयुष्यभर प्रयत्न करूनही संसाराच्या ताब्यात जाऊन त्याला शरण जातात. तुकोबारा म्हणतात प्रत्येकाची गत हीच आहे, पण आम्ही मात्र यापेक्षा वेगळे आहोत. आम्ही आलो देहामध्ये, राहिलो संसारामध्ये, युद्ध संसारामध्ये केलं, पण संसाराच्या युद्धामध्ये आम्ही हारलो नाही. आम्ही संसाराच्या ताब्यात गेलो नाही, तर संसाराला सुद्धा मातीत घालण्याचं श्रेय आम्ही केलं. आम्ही पुरुषार्थी आहोत. तुकोबारा म्हणतात आम्ही मोठे शूर आहोत. तुका म्हणे शूर झालो धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. आम्ही संसारामध्ये राहिलो, संसाराशी युद्ध केलं आणि संसाराची अंकित न होता संसार पायाखाली घातला. आम्ही एवढे पुरुषार्थ आहोत. एक पुरुषार्थ करावा लागतो. नंबर 2, तो पुरुषार्थ करता यावा याकरता प्रयत्न सुद्धा प्रामाणिक करावा लागतो. परमार्थामध्ये व्यक्तिगत प्रयत्नाला फार मोठं महत्व आहे, फार बारीक आहे. परमार्थामध्ये तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला प्रसाद मिळेल, त्याशिवाय प्रसाद मिळणार नाही. फक्त चर्चा कराल, फक्त गप्पा माराल, फक्त दंभ कराल, मी फार मोठा परमार्थी आहे, फक्त शृंगार कराल, तर त्या गोष्टीनं तुम्ही प्रसादापासून वंचित राहाल असं तुकोबारांचं म्हणणं आहे. थोडा व्यक्तिगत प्रयत्न करा. काय प्रयत्न करायचा? जो प्रयत्न इथून मागच्यांनी केला तो प्रयत्न करा. प्रयत्न करा, प्रयत्न करा. पहिली गोष्ट पुरुषार्थ करा. फार बारीक आहे का? पुरुषार्थ करा. दुसरी गोष्ट प्रयत्न करा. पण महाराज आता आम्हाला प्रयत्न करण्याची फार इच्छा राहिली नाही,
कारण सध्या लोकांची मानसिकता अशी, आम्हाला सगळं आयतं मिळालं पाहिजे, आयतं मिळालं पाहिजे. कारण असेल माझं हरीचं देईल खाटल्यावर, नाही का. म्हणून लोकांना असं वाटतं की परमार्थामध्ये सध्या मी असं लोकांचा जरा अभ्यास करतो, लोकांची सध्या मानसिकता अशी, व्यक्तिगत प्रयत्न करण्याची इच्छा नाही. सध्या लोकांची अशी मानसिकता आहे बापू, लोकांना वाटतं एखादा बाबा भेटला पाहिजे आणि त्या बाबांना आपल्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे, त्यानं म्हटलं पाहिजे ज्या बेटा तेरा कल्याण होगा, आपलं कल्याण झालं पाहिजे, असं लोकांना वाटत राहतं. परमार्थामध्ये जर तुम्ही त्या चौकटीत प्रयत्न करत नसाल तर कधीच तुम्हाला तो प्रसाद मिळू शकत नाही, कधीच. माझं बोलणं आपल्या सगळ्यांना कळतंय, आपण जाणकार आहात. त्या चौकटीतला प्रयत्न असला पाहिजे, त्या प्रयत्नाचा विचार मी पुढे सांगणार आहे. प्रयत्न असला पाहिजे. व्यक्तिगत प्रयत्नाशिवाय कोणालाच प्रसाद मिळत नाही. तुम्ही किती मोठे असू द्या, तुम्ही किती विद्वान आहात, तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही किती मोठे गुणवान आहात, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती मोठे मठाधिपती आहात, काय तुमच्याकडे असेल, परंतु मात्र तुमचा तसा प्रयत्न नसेल तर तुम्हाला प्रसाद मिळू शकत नाही. व्यक्तिगत प्रयत्न करावा लागतो. परमार्थामध्ये वशिला चालत नाही. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंस हे मोठे महान सिद्ध महापुरुष होते. स्वामीजी सुशिक्षित विद्वान आणि सुशिक्षित अधिकार संपन्न होते. स्वामीजींचं पुस्तक आहे. स्वामीजी म्हणतात परमार्थामध्ये प्रयत्न नसेल तर तुमचा वशिला चालत नाही. क्रेन सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन स्पिरिच्युअल डिपार्टमेंट. इथे क्रेन सर्व्हिस चालत नाही, वशिला चालत नाही. गीतेमध्ये भगवान कृष्ण आणि अर्जुन या दोघांचा संवाद आहे. त्या संवादामध्ये कृष्ण बोलताना गुरुच्या भूमिकेत आहेत आणि अर्जुन शिष्याच्या भूमिकेत आहेत आणि दोघांमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेतून गीता जन्माला आली. पण भगवान कृष्ण बोलत होते आणि अर्जुन ऐकत होते. पण ऐकता ऐकता अर्जुनाच्या मानसिकतेचा अभ्यास ज्ञानोबारांनी केला. अर्जुनाला जेवढं जवळ ज्ञानोबाराय पाहतात तेवढं जगात कोणताही वक्ता पाहत नाही. ज्ञानोबाराय जेवढं जवळून पाहतात अर्जुनाच्या मनोभूमिकेला मौली वर्णन करतात. अर्जुन ऐकत होते. मुक्त होण्याकरता काय काय केलं पाहिजे आणि शोक नष्ट होण्याकरता काय केलं पाहिजे हा सगळा विचार भगवान सांगत होते. सांगताना बुद्धियोग सांगितला, सांख्ययोग सांगितला, कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञानयोग, ज्ञानसन्यास योग, आत्मसंयम योग, एक एक योग भगवान बोलत होते. अर्जुन ऐकत होते आणि ऐकता 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 अर्जुनाचा चेहरा जरा पडला आणि मध्ये देवाला विचारलं मी काय सांगतोय कळतंय ना तुम्हाला? हे मी तुम्हाला म्हणतोय कळतंय ना तुम्हाला? हा मग बरोबर. अर्जुना मी काय सांगतोय कळतंय का? अर्जुन म्हणे देवा हे सगळं कळतंय पण जरा क्लिष्ट होत आहे. कर्म करा पुन्हा कर्माचा त्याग करा, ज्ञानी व्हा पुन्हा ज्ञान संन्यासी व्हा. एवढं जटिल सोपं काहीतरी सांगा, सोपं काहीतरी सांगा. आणि मग त्या ठिकाणी महाराज भगवान बोलता 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 एक एक योग सांगत होते. अर्जुन म्हटलं देवा थोडं थांबा. आता व्यवहारात जर पाहिलं महाराज अर्जुनाचा वशिला फार मोठा होता. कारण इतर भूमीवरती युद्धभूमीवरती गुरु शिष्याच्या नात्यामध्ये आहेत, परंतु मात्र संसारातलं भौतिक जीवनातलं त्यांचं नातं काय होतं? कृष्ण आणि अर्जुनचं काय नातं होतं? म्हणजे कृष्णाची बहीण अर्जुनाला दिली होती की नाही? मग अर्जुन देवाचा कोण झाला? अर्जुन देवाचा कोण झाला? मेवना म्हणजे पाहुणा का? पाहुणा पाहुणा दाजी जिजू. आता नवीन शब्द अर्जुन देवाचा दाजी आपल्या भाषेमध्ये. आणि कृष्ण देवाचा कोण आहे? मनाना साला. काय फरक आहे का नाही? कृष्ण देवाचा साला आहे आणि अर्जुन देवाचा कोण आहे? पाहुणा आहे. आता मला सांगा पाहुण्याचा मान मोठा का साल्याचा मान मोठा? पाहुण्याचा मान मोठा. तर अर्जुन देवाचा पाहुणाच आहे, दाजीच आहे. तर अर्जुनाला असं म्हणता आलं नसतं का हे कृष्णा एपाय बो तू माझा सालाचे म्हणे. फार चर्चा काही मला सांगू नको, ती माझी ऐकण्याची मनस्थिती पण नाही. तुला मोक्षच मला द्यायचं ना, एक काम कर पेटी पॅक करून मला होम डिलिव्हरी बॉक्स घरी पाठवून दे. असं म्हणता आलं नसतं का? म्हणता आलं असतं. पण भगवान म्हणतात अर्जुना तू कोणीही अस, तुझ्या मुक्ती करता तुला व्यक्तिगत प्रयत्न करावा लागेल, त्याशिवाय तुला जमणारच नाही. तू कुणी अस, कुणी अस उदरेदात मनात मानम नाही का? तू कुणी अस तुझ्या उद्धाराकरता तुला व्यक्तिगत प्रयत्न करावा लागेल. तुकोबांची भाषा आहे. आपुली
सोडवण. मी काय सांगतो बारीक आहे का? पहिली गोष्ट परमार्थामध्ये पुरुषार्थ करावा लागतो. नंबर 2 प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करून लगेच प्रसाद मिळत नाही, त्याकरता प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहावी लागते. वाट पहा, खूप वाट पहा. पण आता सगळ्या लोकांना वाट पाहण्याची इच्छा अजिबात नाही. आता आमची मनस्थिती अशी, मी तर असे बरेच लोक पाहिलेत, 2-4 दिंड्या आणि 2-4 पारायण झाली की त्यांना वाटतं तुकाराम महाराज आपला नंबर आहे असं वाटत. पण वाट पहा. जोपर्यंत ती स्थिती येण्याकरता तुमच्या पूर्व प्रारब्धाचा पूर्ण नाश होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या प्रसादाची ठिणगी सुद्धा अनुभवता येणार नाही. याकरता प्रयत्न करा, प्रतीक्षा करा. प्रमाण आहे. पाहे प्रसादाची वाट. वाट पहा. पहिली प्रक्रिया पुरुषार्थ करावा लागतो. दुसरी प्रक्रिया प्रयत्न करावा लागतो. तिसरी प्रक्रिया प्रतीक्षा करावी लागते. आणि चौथी प्रक्रिया या सगळ्या गोष्टीच्या सिद्धी करता माणसाला प्रार्थना करावी लागते. विठ्ठल तुकोबा लढिवाळपणे देवाच्या समोर उभं राहतात. अंतःकरणामध्ये विलक्षण प्रेमभाव आहे. तुकोबरांचा परमार्थ दांभिक नाही. तुकोबरांचा अंतःकरण निष्कपट आहे. तुकोबराय समर्पित होऊन आपल्या अंतःकरणाच्या भावना जशा आहेत तशा देवाच्या समोर व्यक्त करतात. आणि देवाला म्हणतात, हे देवा, अगाये सगुणा निर्गुणा जगन्नित्या जगद जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बालकृष्णा तुकाला लोट अंगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे. तुकोबा प्रार्थना करतात. आणि जेव्हा या प्रक्रियेतून साधक जातो त्यावेळेला तेव्हा परमार्थाच्या प्रसादाची अनुभूती त्याला काही अंशाने येते. पण मी फार एक महत्वाचं वाक्य जाणीवपूर्वक बोलेन. ती अनुभूती आल्यानंतर ती अनुभूती मला आली हे जो जगाला सांगतो ज्ञानोबऱ्यात, त्याला मूर्ख म्हणतात. कारण परमार्थातला अनुभव हा जगाच्या समोर व्यक्त करता येत नाही. आणि जो व्यक्त करतो समजावं त्याला अजून काही प्राप्त झालं नाही. फार जगामध्ये असे थोडे महापुरुष आहेत की ज्या अध्यात्मातल्या दशा तशा शब्दांकित करतात. यामध्ये अग्रगण्य नाव येतं ज्ञानोबरायांचं. परमार्थामध्ये आलेला अनुभव इथून मागे अनेक महापुरुषांना आला, पण तो शब्दामध्ये व्यक्त करता आला नाही. ज्ञानोबरा एकमात्र असे महात्मे आहेत की ज्यांनी अध्यात्मातला अनुभव शब्दबद्ध केला. कारण ज्ञानोबरांना शब्दांचा आश्रय घ्यावा लागला नाही, तर शब्दांना त्यांचा गौरव व्हावा म्हणून ज्ञानोबरांच्या वाणीमध्ये जाऊन बसलेत आणि ज्ञानोबरांच्या समोर याचना केली, हे माऊली आमचा गौरव करा, आमचा उत्कर्ष करा. आणि त्या शब्दांच्या उद्धाराकरता विश्वमाऊली ज्ञानोबराय दयाळू वृत्तीनं त्यामध्ये आपले अनुभव गुंफतात आणि त्या गुंफण्यातून साहित्य निर्माण झाला. आणि अशी ही साहित्य दीपिका, साहित्य साम्राज्ञी ज्ञानेश्वरी प्रगट झाली. आणि अशा ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरणाचं महान कार्य ज्या महापुरुषांनी केलं ते संत एकनाथ महाराज आहे. काळाच्या ओघामध्ये हळूहळू जसा जसा काळ बदलत गेला त्या काळामध्ये परमार्थातल्या काही संज्ञा परमार्थातल्या काही संज्ञा या हळूहळू अपभ्रंश होत गेल्या. आणि तो अपभ्रंश शुद्ध करण्याकरता नाथांच्या रूपानं पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी शुद्ध व्हावी म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचाच अंश नाथांच्या रूपानं प्रगट झाला. आपल्याकडे अशी परंपरा आहे, असं म्हणणं आहे की ज्ञानयाचा एका आणि नामयाचा तुका. ज्ञानोबरायांचं उर्वरित कार्य नाथांनी पूर्ण केलं. ते ज्ञानोबरायांचेच अंशावतार होते. आणि नामदेवरायांचं उर्वरित कार्य तुकोबरायांनी पूर्ण केलं, कारण ते सुद्धा तुकोबरा ज्ञानोबरायांचाच अवतार होते, नाही का. अशा प्रकारे आपल्या सर्वांना ही सगळी प्रमाण पाठ आहे. तर या असा हा सगळा परमार्थाचा प्रवाह आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून संतांच्या पुन्हा येण्याचा हेतू काय? तर त्यांच्या पुन्हा येण्याचा हेतू एकच आहे की आपल्याला जगामध्ये सत्य कळावं.
त्यांची तळमळ तीच आहे. या जगात जो जो धर्म आहे, जे जे संप्रदाय, ज्या ज्या परंपरा आहे, जे जे महापुरुष आहे, त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आपल्याला सत्य कळावं, सत्य कळावं, आपल्याला ज्ञान व्हावं. सत्य कळावं, पण सत्य का कळत नाही तर त्याची सत्य न कळण्याची काही कारण ज्ञानोबा आपल्याला सांगतात. पहिलं कारण सत्य का कळत नाही तर पहिलं कारण आहे आपल्या जीवनामध्ये असणारं अज्ञान हे सत्य कळू देत नाही. नंबर 2, आयुष्यभर चुकीच्या लोकांची केलेली संगती सत्य कळू देत नाही. नंबर 3, आयुष्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाणीव किंवा अजाणपणाने केलेलं पापकर्म सत्य कळू देत नाही. नंबर 3, 4, सतत विषयांचा प्रवाह हृदयामध्ये धारण करून विषयानुगामी होणं हे आम्हाला सत्य कळू देत नाही. आणि 5, आमच्यावर कधी महापुरुषांची कृपा होत नाही म्हणून सत्य कळत नाही. विठ्ठल परमार्थाच्या काही पायऱ्या आहेत. ज्याप्रमाणे एखादं नवीन घर बांधलं त्या नवीन घरामध्ये प्रवेश करण्याकरता वास्तुशास्त्र म्हणतो 3.5 पायऱ्या असल्या पाहिजे. किती पायऱ्या असल्या पाहिजे? 3.5 पायऱ्या असल्या पाहिजे. असं एक पद्मपुराणामध्ये कथा आहे. एक वास्तू नावाचा राक्षस आहे. वास्तू, तो वास्तू राक्षस ब्रह्मदेवाला शरण गेला आणि ब्रह्मदेवाला म्हटलं, हे देवा मला अभयदान द्या. ब्रह्मदेव म्हटलं ठीक आहे, तुला अभयदान दिलं. जिथं नवीन घर बांधलं तिथं पहिलं तुझं रिझर्वेशन पक्क म्हणे. आपण घर बांधतो आपल्या पैशानं, पण आपल्या अगोदर तो वास्तू नावाचा राक्षस राहण्याकरता. राक्षस म्हणजे काय? राक्षस या शब्दाचा अर्थ आहे, राक्षस म्हणजे काय? राक्षस म्हणजे फार अकरा विकरा पुरुष समजू नका. भागवताने व्याख्या केली आहे, साक्षराम विपरीतांश राक्षस. खऱ्या अर्थानं आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करून त्या गोष्टी केवळ स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याकरता वापरणं अशी मनोवृत्ती जिथं होते त्याला राक्षस असं म्हणतात. साक्षराम विपरीतांश राक्षस, त्याला राक्षस म्हणतात. म्हणजे एका अर्थानं तमोगुणी शक्ती त्या घरामध्ये असतात. आणि मग त्या तमोगुणी शक्ती बाहेर जाव्यात याकरता त्या घरामध्ये विशिष्ट प्रकारचा विधी केला जातो, त्याला आपण वास्तू शांती म्हणतो. त्या वास्तू शांतीच्या दिवशी घरामध्ये होम करतात की नाही? होम करतात की नाही? कशा करता? आपलं होम चांगलं राहावं याकरता होम करतात. नाही करायला सोडून द्या, तो होम करतात. त्या होम मध्ये संविधान टाकली जाते, संविधान. आणि त्या संविधेतून विशिष्ट प्रकारचा वायू उत्पन्न होतो आणि मग त्यामध्ये पुन्हा एकदा दिव्य शक्ती निर्माण होते. पण वास्तुशास्त्र असं म्हणतं त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणं आणि दैवी शक्ती घरामध्ये प्रवेश करणं याकरता त्या घराला 3.5 पायऱ्या असल्या पाहिजे. त्याप्रमाणे परमार्थाच्याही प्रांतामध्ये यशस्वी होण्याकरता उपासनेच्या काही साधनेच्या 3.5 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे उपासना. उपासना म्हणजे काय? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, एकादशी व्रत करणं, नित्यनेमात ज्ञानेश्वरी चिंतन करणं, सत्संग ऐकणं, कीर्तन ऐकणं, हरिपाठ करणं, नामचिंतन, या सगळ्या गोष्टी उपासनेमध्ये. त्याच गोष्टी पुन्हा 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 घडायला लागल्या. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी. संध्याकाळी 6 वाजले की ऑटोमॅटिक हरिपाठ सुरू होणार, सकाळी 9 वाजले की हातात ज्ञानेश्वरीच येणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा झाल्या की मग तो साधक दुसऱ्या पायरीवर येतो. त्या दुसऱ्या पायरीचं नाव आहे साधना. पहिली कोणती? उपासना. दुसरी साधना. आणि मग त्या साधनेमध्ये बराचसा काळ जावा लागतो, कधी कधी जन्मच्या जन्म जावे लागतात. पण साधना करताना एवढा सावध असला पुरुष पाहिजे मनुष्य, आपली साधना विनाकारण जगाच्या समोर प्रगट होऊ नये. जर ती साधना जगाच्या समोर प्रगट झाली तर त्या साधनेच्या पुण्याचा क्षय होत असतो. मी आज पहाटे राजेंद्रदास महाराज यांचं प्रवचन ऐकत होतो, सकाळी पहाटे 6 वाजता. टीव्ही चालू केला, कथा त्यांची चालू होती, जुने काही रेकॉर्डिंग त्यांचे दाखवत असेल हरिद्वारची. आणि त्यामध्ये ते वाक्य फार गोड, मला फार भावलं ते वाक्य. ते असं म्हणतात, अगर जीवन में भगवान की प्राप्ति करनी हो तो भजन करना चाहिए. वाक्य ऐका. पर भजन ऐसा करो कि आपका भजन कभी भी दूसरे को न दिखे. भजन करणं चाहिए म्हणजे आपलं अंतःकरणात नामचिंतन सुरू असलं पाहिजे. भजन या शब्दाचा अर्थ नामस्मरण आहे. पण आपली साधना दुसऱ्याच्या समोर व्यक्त होता का म्हणे भजन नेहमी चोरून करावं, कारण देवाला दंभ आवडत नाही, देवाला आतली भाषा सगळी कळत असते. चला, साधना करता आली पाहिजे. त्या साधनेचा प्रकार, त्या साधनेमध्ये पण बराचसा काळ जातो. मग तो साधक 3ऱ्या पायरीवर येतो. त्या 3ऱ्या पायरीचं नाव आहे ज्ञान. पहिली कोणती? उपासना. दुसरी कोणती? 3री ज्ञान. ज्ञान. आता त्याला ज्ञान झालं. कोणतं ज्ञान झालं? ज्ञान या शब्दाचा अर्थ जिथं जिथं येईल, ज्ञान असा शब्द जिथे जिथे येईल तेव्हा ज्ञानोबाऱ्या म्हणतात
ज्ञान शब्द आला की त्याचा अर्थ एकच म्हणा, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. कोणतं ज्ञान हो? आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान. ज्ञान झालं, आत्मा शुद्ध आहे, आत्मा सत्य आहे, ज्ञान झालं, कळालं सगळं, पण त्या ज्ञानाचा अजून अनुभव मात्र आला नाही. आणि मग त्या ज्ञानाचा अनुभव येण्याकरता त्याला अर्धी पायरी ओलांडून जावे लागते. 3 पायऱ्या पूर्ण आणि एक अर्धी अर्धी. तसं 3 पायऱ्या, एक उंबरठा, उमरट, उमरा, काय म्हणतो तुम्ही? उमरट म्हणतो की नाही? तसा परमार्थाचा एक उंबरट आहे. तो उंबरट जोपर्यंत ओलांडून जात नाही तोपर्यंत साधना पिकत नाही. त्या उंबरटाला म्हणतात कृपा. विठ्ठल परमार्थामध्ये ही कृपा प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल? पहिली गोष्ट पात्र व्हावं लागेल. काय करावं लागेल? पात्र व्हावं लागेल. पात्रतेशिवाय कृपा होत नाही महाराज. कृपेकरता परमार्थ चालत नाही. मग पात्रतेकरता काय करावं लागेल? संतांनी जे सांगितलं ते ऐकावं लागेल. इथपर्यंत आपल्याला यायचं. काय सांगितलं संतांनी? भजन करा. नामनुस्य यावतम शक्ती पाप निर्हरणे हरे न तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जनहा. तुम्ही भजन करा, नामस्मरण करा. नामस्मरणाने सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्ध होतील. 1 नामस्मरण करा. 2 चुकीच्या लोकांची संगती सोडा. आयुष्यभर योग्य माणसं जर प्रवाहात आले नाहीत तर आपल्या परमार्थाचे काहीच त्या ठिकाणी सिद्धांत कळत नाही. म्हणून एक भजन करा. भजन केलं की आपोआप चांगले माणसं मिळत राहतील. आणि खऱ्या अर्थानं आपण पण महाराज आमचं वैयक्तिक भजन नाही, मग आम्ही काय करावं? तर मग याकरता फार मोठी गोष्ट नाथ महाराज आम्हाला भागवतात सांगतात, फार बारीक आहे. तुमचं वैयक्तिक भजन नाही ना, मग ठीक आहे. जो भजन करतो ना त्याच्या संगतीला फक्त जाऊन बसा. जो भजन करतो, जो अंतर्मुख आहे त्याच्या संगतीला जाऊन बसा. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. थोडं वाक्य बोलतो. परमार्थाचा आपल्याला काहीच कोणालाच काही कळत नाही. आपण त्या बाबतीमध्ये मोठे सुज्ञ अज्ञ आहोत. परमार्थाला काही कळत नाही. परंतु ज्यांनी भजन केलं त्यांचा अल्पकाळ संघ प्राप्त झाला. आणि त्या संगतीचा परिणाम आहे की भाऊंच्या घरी कीर्तनाला एवढी माणसं टोपी घालून माझ्या संगतीमध्ये उभी आहेत. म्हणून या माऊलींचा स्पर्श, त्यांचा संघ, त्यांच्या भजनाची ऊर्जा, त्या ऊर्जेने निश्चितपणे आमच्या अंतःकरणामध्ये परमार्थातलं थोडंफार आम्हाला आता कळायला लागलं. आणि त्या संगतीचा हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. आणि या संगतीतून अनेक महात्मे घडतायत, घडत राहतील. तर ही ऊर्जा संपणारी नाही. संत उदार आणि भरले त्यांची ऊर्जा कधी संपणार नाही. आणि त्याच ऊर्जेचा प्रवाह ज्यांनी हृदयामध्ये साठवला असे भाऊ, त्यांच्या मातोश्रीचं त्या ठिकाणी आजचं हे पुण्यस्मरणाचं हे चिंतन आपण श्रवण करतो आहोत. माऊलींचा ऊर्जा प्रवाह, कारण कुठून तरी गुरुशक्ती आम्हाला परमार्थामध्ये सक्रिय करत असते महाराज. आपल्या बुद्धीला प्रकाशित करत असते. ती शक्ती कळत नाही. कधी कधी आपला वैयक्तिक आपल्या कर्तृत्वाचा अभिमान सुद्धा होतो. या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. परंतु मात्र या सगळ्या गोष्टी ज्या केंद्रातून नियंत्रित होतात त्या केंद्राला गुरु असं म्हणतात. आणि हे गुरु तत्व ज्याला कळालं तो खरा शहाणा. गुरु तत्व ज्याला कळालं नाही, ज्ञानोबराय, नाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका, चोखोबराय सगळे त्याला मूर्ख म्हणतात. आज आपला थोडा विचार करायचा आहे, मूर्ख म्हणजे काय आणि शहाणा म्हणजे काय. विठ्ठल पहिला प्रकार महाराज सांगा ना, शहाणा कोण आहे? जो सत्य जाणतो ना तो खरा शहाणा आहे. सत्य जाणतो तो. मग सांगा ना महाराज सत्य काय? मग सत्य सांगतात नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, आत्मा तो दे नाशिवंत आहे. आत्मा तो दे नाशिवंत आहे.
झाकतील नाथ महाराज पहिल्या चरणामध्ये आपल्याला सत्य सांगतात. सत्य काय ते समजून घ्या. आत्मा तो देही नाशिवंत नाही. या देहामध्ये जे तत्व आहे ते नाशिवंत नाही, ते शाश्वत आहे, ते सत्य आहे, ते सिद्ध आहे. त्या सिद्धाला त्या तत्वाला जाणण्याकरताच सगळे प्रयत्न करतात. ज्ञानोबा म्हणतात आतापर्यंत जे जे झाले महापुरुष त्या सगळ्यांचा जो परमार्थातला प्रयत्न होता तो याच करता. कशा करता? आत्म्याला जाणण्याकरता. आणि आत्म्याला जर तुम्हाला जाणता आलं नसेल तर परमार्थात तुम्ही नापास आहात. याकरता आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करा. अर्जुना, आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न कर, देहाला पाहूच नको. समोर आपतेष्ट पाहिले अर्जुनाने आणि हातात शस्त्र सांडून दिलं आणि अर्जुन शोक करू लागले, रडू लागले. आणि अर्जुनाचा तो विषाद मुक्त करण्याकरता योगेश्वर भगवान कृष्ण दिव्य ज्ञान सांगू लागले. आणि भगवान म्हणतात अर्जुना ऐक ना, शहाण्याचं पहिलं लक्षण, शहाणे कधी शोक करत नाही. प्रज्ञावान अशोच्यानवशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचन्ति पंडितः. हे अर्जुना, शहाणे माणसं कधी शोक करत नाही. मग शोक का येतो? सत्य न कळाल्यामुळे शोक निर्माण होतो. मग सत्य काय आहे? तर मग भगवान म्हणताय या जगामध्ये चराचरामध्ये ज्या अधिष्ठानावर हे विश्व निर्माण, हे विश्व आहे ते अधिष्ठान सत्य आहे. अधिष्ठान सत्य आहे. हे सर्व जे विश्व आहे ना, हे विश्व एक प्रकारचं उपकरण आहे, यंत्र आहे. आणि हे यंत्र ज्या सत्तेवर चालतं, ज्या शक्तीवर चालतं, ती शक्ती म्हणजे आत्मशक्ती आहे. मी समोर बोलतोय माईक मध्ये, आवाज कुठून तरी स्पीकर मधून बाहेर पडतो. ही सगळी यंत्रणा आहे. हे यंत्र कुठपर्यंत चालेल? हे यंत्र तोपर्यंत चालेल जोपर्यंत कुठून तरी याला विजेचा पुरवठा आहे तोपर्यंत. लाईटच नाही. असे 10 माईक लावा आणि 50 स्पीकर लावा, आवाज येईल का? तसंच आहे हे विश्व. आपलं शरीर हे यंत्रच आहे. डोळा यंत्र आहे, कान यंत्र आहे, नाक तोंड यंत्र आहे. आणि या यंत्राला जिवंत करणारी एक शक्ती आतमध्ये आहे, त्याला आत्मशक्ती असं म्हणतात. सामान्य भाषेमध्ये आपण त्याला आत्मा असं म्हणतो. याकरता अर्जुना लक्ष देऊन पहा. हे जे लोक मरतील असा शोक तू करतोयस ना, हा सोडून दे. कारण मरणारं शरीर आहे, आत्मा कधी मरत नाही. हे जे शरीर आहे ना, हे आत्म्यावरती कवर आहे. किंबहुना या संपूर्ण विश्वाला चालवणारी गुप्त शक्ती आत्मा आहे. याकरता थोडं तिकडे लक्ष दे, जरा अंतर्मुख हो. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाने विचारलं तेव्हा सांगा ना कसा आत्मा पाहता येईल? याकरता टेक्निक सांगितली. जगाला पाहण्याकरता डोळे उघडावे लागतात आणि आत्म्याला पाहण्याकरता डोळे बंद करावे लागतात. विठ्ठल याकरता थोडा अंतर्मुख होऊन पहा, आतमध्ये पहा, मग तुला कळेल मी सामान्य नाही. 3 गोष्टी माणसाला नेहमी कळायला पाहिजे. ज्याला या 3 गोष्टी कळतात त्याला मनुष्य म्हणा. या 3 गोष्टी तुम्हाला कळत नसतील तर तुम्ही मनुष्य नाही. ज्ञानेन हिनम पशुभित समानः. तुम्ही पशु आहात 2 पायाचे. 3 गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. एक, कोहम, हु आय एम, मी कोण आहे हे आधी माणसाला कळायला पाहिजे. मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे अध्यात्म आहे. जगाला पाहूच नका, फक्त व्यक्तिगत पाहण्याचा प्रयत्न करा. फार जगाच्या भानगडीत पडू नका. मूर्खांची लक्षणं संत रामदास स्वामींनी सांगितली महाराज. त्या मूर्खांची लक्षण या समासामध्ये दासबोध ग्रंथामध्ये. तेव्हा दासबोधामध्ये चर्चा करताना पहिलं लक्षण सांगितलं मूर्ख कोण आहे? जो विनाकारण दुसऱ्याची चर्चा करत राहतो तो मूर्ख आहे. चर्चाच करू नका, दुसऱ्याच्या भानगडीत पाहू नका. पाहूच नका बाकी जगात काय चाललंय. स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न. कोण काय करतं यापेक्षा आपण काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. संतांच्या जगण्याचे सिद्धांत जर पाहाल तर आपल्या लक्षात येईल आपण अजून रस्त्यावर सुद्धा नाही. आपण विनाकारण दंभ करतो. रस्त्यावर नाही आपण अजून.
पहिला सिद्धांत आहे की जगाकडे पाहू नका, स्वतःकडे पहा. आत्मबोधे तोषला तेने कृतकार्य झाला, मनोनी सहजे सांडवला कर्मसंगा. आणि बरं म्हणतात आधी आत्मबोधी व्हा, अंतर्मुख व्हा, स्वतःकडे एकांतात पाहत राहा. खरंच मी कोण आहे? मी वासुदेव तत्त्वता, मी वासुदेव स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करा. पण आपली अडचण आहे, आपण स्वतःला कधी पाहत नाही, दुसऱ्याकडे पाहिल्याशिवाय दुसऱ्याकडे पाहू नका, स्वतःकडे पहा. एक 30 वर्षापूर्वी महाराज, 15-20 वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये लाईट नव्हती आणि मग प्रत्येक घरामध्ये रॉकेलचा दिवा जळायचा. त्याला आमच्या गावात चिमणी म्हणायची. तुमच्याकडे काय म्हणायची? चिमणी म्हणायची. ती चिमणी घरामध्ये खांब्याला, भिंतीला कुठे लटकलेली असायची. ती चिमणी त्या भिंतीला लटकली, खांब्याला लटकली, ती सगळ्या घराला प्रकाशित करायची. पण घडायचं असं, सगळ्या घराला प्रकाशित करताना ती चिमणी सगळ्या घराला प्रकाशित करायची, पण नेमका तिच्या बुडाखाली अंधार राहायचा. तेव्हापासून मन पडले, दिव्याखाली अंधार, दिव्याखाली अंधार. एका महापुरुषांच्या वाक्यात ऐकलेलं आहे मी की जशी ती चिमणी सर्व घराला प्रकाशित करते ना, पण तिच्या खाली अंधार राहतो. फार विचार करू नका, अशा बऱ्याच चिमण्या जगात, अशा बऱ्याच चिमण्या. त्यामुळे स्वतःकडे पाहत नाही, स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करा. स्वतःशी जर आपण जवळीकता साधली तर जगाची सगळी विचारधारा संपून जाते, जगच संपून जाते. जो स्वतःमध्ये रमतो, स्वतःच स्वतःला प्राप्त होणं, त्याला अध्यात्मविद्या म्हणतात. हा सिद्धांत ज्याला कळाला तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. एक मी कोण आहे? शंकराचार्य म्हणतात मी कोण आहे? मनो बुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे अहं निर्विकल्पो निराकार रूपो आणि चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी हात नाही, मी पाय नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. पहा या शरीराची रचना कशी आहे. हे जे शरीर आहे ना, हे जे शरीर हाडा मासाचं, याच्यामध्ये 3च पदार्थ आहे, 4था पदार्थ नाही. एक, या देहामध्ये हाड आहे. नंबर 2, या देहामध्ये मांस आहे. आणि नंबर 3, या देहामध्ये रक्त आहे. 4था पदार्थ नाही. फार बारीक विचार करून पहा, तुमच्या लक्षात येईल. 4था पदार्थ या शरीरामध्ये नाही, पण या शरीरामध्ये पण काही गोष्टी आतमध्ये आहेत. काय काय? 1, या शरीरामध्ये मन आहे. 2, यामध्ये बुद्धी आहे. 3, याच्यामध्ये चित्त आहे. आणि 4, याच्यामध्ये अहंकार आहे. ज्ञानवराला अंतकरण चतुष्टय म्हणतात. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्हदान अंतःकरणाचे. ऐकत राहा. देहाचे प्रकार सांगताना 4 प्रकार सांगितले. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. ऐका बारीक आता. स्थूल देह हाडामासापासून तो बनलाय, आई वडिलांच्या संयोगातून, तो हा स्थूल देह आहे. याच्यामध्ये एक सूक्ष्म देह आहे, त्याला अंतःकरण देह म्हणतात. आणि हे अंतःकरण ज्यातून जन्माला आलं त्याला कारण, अंतःकरण कार्य आहे. आणि याचं कार्य काय, याचं कारण काय? हा कारण. आणि मग त्या कारणाचं पण महाकारण काय? अंतःकरण हे जीव या उपाधीपासून निर्माण झालेलं आहे. आणि जीव ही उपाधी शिव तत्वापासून निर्माण झालेली आहे. शिव हे महाकारण आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही 7व्या अध्यायामध्ये भगवान त्या संबंधी संपूर्ण विचार सांगतात की हे संपूर्ण विश्व कसं निर्माण झालं, असा प्रश्न विचारला भगवंताला अर्जुनाने. जेव्हा सांगा अध्यात्म म्हणजे काय, नाही का, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, हा सगळा प्रकार मला समजून सांगा. आणि मग त्याला 13व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान हाच विचार समजून सांगता, अर्जुना हे जे उत्पत्ती जगताची आहे ही
खऱ्या अर्थानं अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालेली आहे. आणि त्या अष्टधा प्रकृतीचे 8 प्रकार आहेत, पंचमहाभूत, आणि त्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार. आणि या अष्टधा प्रकृती ज्यापासून निर्माण झाली त्याला माया म्हणतात. आणि ही माया ज्यापासून जन्माला आली त्याला मायाधीश म्हणतात. विठ्ठल हळूहळू आत पाहण्याकरता इतका मनुष्य सूज्ञ असला पाहिजे. परमार्थाकरता बुद्धिमत्ता फार चौकच असली पाहिजे. महाराज ज्ञानेश्वरी ज्याला कळाली तो खऱ्या अर्थानं जिवंत ब्रह्मच आहे. महाराज ज्ञानेश्वरीचा जो पायिक झाला, ज्ञानेश्वरीचा जो खऱ्या अर्थानं अंकित झाला, त्याला कोणाकडे जायची गरज नाही. ज्ञानेश्वरी सगळं त्याला शिकून टाकते. ज्ञानेश्वरी सगळ्यांची आई आहे महाराज, नाही का? भावार्थदीपिका सामान्य नाही. आणि अशा प्रकारे अंतर्मुख व्हा. एक, मी कोण हे कळायला पाहिजे. नंबर 2, हे जग खरं का खोटं हे कळालं पाहिजे. हे जग खरं का खोटं, कारण बहुतेक वेळेला असं घडतं, ज्याला आम्ही खरं म्हणतो ते खरं नसतं आणि ज्याला खोटं म्हणतो ते कधी खोटं नसतं. पहा, आमच्या पाहण्याची दृष्टी अशी आहे, जे समोर दिसतं त्याला आम्ही खरं मानतो. जे जे जगामध्ये दिसतं आम्हाला सगळं काय काय दिसतं, मला हा माईक दिसतोय, मंडप दिसतंय, झाडं दिसतात, भूमी दिसते. ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, हे जगात जे जे सगळं दिसतं ना महाराज हे खरं नाही, हे सगळं खोटं आहे. अर्जुना समजा, अर्जुना हे सगळं खोटं आहे. अर्जुन म्हणे, देवा मला येड्यात काढता का? हे सगळं मला दिसतं तुम्ही म्हणता खोटं आहे, प्रमाण काय पटवून द्या. जे जे देखाने जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नेचे मृगजळ. हा शब्द कसं आहे, स्वप्नेचे मृगजळ. म्हणजे मृगजळ तर खोटं आहे, पण ते मृगजळ ज्या स्वप्नात पाहतो ते स्वप्न पण खोटं आहे. हा लक्षात घ्या कशी भाषा आहे. स्वप्न तर खोटच आहे. अर्जुनाला हा विचार सांगण्याकरता भगवान बोलले. अध्याय 2 श्लोक क्रमांक 20. हे अर्जुना, हे जे जगत आहे ना हे नाही बाबा, हे दिसतं तुला, पण लक्षात घे, हे जगत खऱ्या अर्थानं हे कधी जन्माला पण येत नाही, कधी नष्ट पण होत नाही. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भाविता वा न भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाची पहिली उभी फार गोड आहे मला. ज्ञानोबा गातात, जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नची साचा पजे मग चिवनिया पाहिजे तव काही नाही तैसे हे जान माया तू ब्रह्म तू आहा शिवाया शस्त्रे आणितली या छाया जैसी अंगी न रूपे. त्यानं बोलतात, पहा अर्जुना, हे जगत नाही स्वप्नवत आहे. माऊली एवढं म्हणणं तुम्हाला कळलं, तुम्हाला वेदांतच कळाला. ऐका, माऊलीचं असं म्हणणं आहे, हे जगत सगळं स्वप्नात आहे. मला सांगा ना, स्वप्न कधी पडतो? माणसं झोपेत न उठले का मग स्वप्न पडतं नाही का? गाढ झोप लागली की मग स्वप्न पडतं. त्या स्वप्नात काय काय दिसतं? आता स्वप्नात बरंच काय दिसतं. बऱ्याच लोकांना बरंच काही काय दिसतं. स्वप्नामध्ये काही काही वस्तू दिसतात, काही घटना घडतात, काही व्यक्ती दिसतात. ऐका ना, स्वप्न कुठपर्यंत खरं वाटतं? स्वप्न तोपर्यंत खरं वाटतं जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत. जाग आली का मग कळतं खोटं ना सगळं. तसं ज्ञानोबारांचं असं म्हणणं आहे, आता सध्या आत्ता जिथं आपण आहोत ना, आपण सुद्धा आता स्वप्नात आहोत. आता सुद्धा आत्ता आपण स्वप्नात आहोत. कोणाच्या स्वप्नात आहोत? मग या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे अध्यात्म. थोडं जरा बुद्धीला जरा कस द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता सध्या आपण स्वप्नात आहोत. बस उद्या सकाळी उठा, हा श्लोक पहा, 2रा अध्यायातला 20वा श्लोक, त्याच्यावरच्या ओव्या उद्या सकाळी वाचा आणि फार त्या ओव्यांचा विचार करा. बस तुम्हाला सगळं अध्यात्म कळून जाईल.
प्रत्येक ओवीकडे प्रत्येक श्लोकाकडे त्या त्या दृष्टीनं त्या त्या अंगीकाराने पहा, तुम्हाला तिथूनच ऊर्जा प्रवाहित होईल. आपण स्वप्नात आहोत. कोणाच्या स्वप्नात आहोत? खऱ्या अर्थानं ज्ञानोबा म्हणतात जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो कालावधी तो सगळा स्वप्नवत आहे. जन्म आणि मृत्यू यांच्या मधला जो कालावधी तो सगळा स्वप्नवत आहे. म्हणजे स्वप्नातलं सगळं खोटं, स्वप्नातलं दुःख खोटं, स्वप्नातलं सुख खोटं, स्वप्नातल्या चिंता खोट्या, स्वप्नातलं घर बंगला माडी सगळं खोटं की नाही? तसंच आहे. जसं ते स्वप्नातलं खोटं आहे तसं हे पण स्वप्नच आहे. ते निद्रेतलं स्वप्न आहे आणि हे जागृतीतलं स्वप्न आहे. ची भाषा आहे. जीव जन्माला आला की त्याला अज्ञानाची झोप लागते आणि अज्ञानाच्या झोपेमध्ये त्याला संसार नावाचं स्वप्न पडतं. ओवी प्रमाण आहे. नवले म्हणतात अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. हे सगळं खोटं आहे. 3 गोष्टी कळायला पाहिजे. 1, मी कोण हे कळायला पाहिजे. नंबर 2, मी ज्या जगात राहतो ते जग खरं का खोटं कळायला पाहिजे. आणि 3, या जगाचा जगन्नाथ कळायला पाहिजे. या जगाचा मालक कोण आहे? उपादान कारण कोण आहे? बहुतेक वेळेला आम्ही स्वतःला मालक म्हणतो. आपण मालक आहेत का? मालक त्याला म्हणा ज्याच्या हातात सगळी सत्ता आहे. सांगा ना, आपल्या हातात काय सत्ता आहे? भूक लागणं आपल्या हातात नाही, अन्न मिळणं आपल्या हातात नाही. अन्न मिळालं ते पचन होणं आपल्या हातात नाही. पचन झालं, झोप लागणं आपल्या हातात नाही, सकाळी जाग येणं आपल्या हातात नाही. आज रात्री मला इथं कीर्तना करता यायचंय भाऊंकडे भीमाशंकरामध्ये. असा विचार करून मी रात्री झोपलो माझ्या घरी, झोपलो माझ्या मर्जीनं, पण उठलो मात्र त्याच्यामध्ये. समजा म्हणजे फक्त समजा त्यानं ठरवलं असतं काय, आज या बुवाला उठवायचंच नाही बुवा, काय झालं असतं. आता काय तुम्ही माझ्याकडे एवढी गर्दी आता माझ्या दारात जमा राहिली असते. म्हणजे आम्ही झोपतो आपल्या मर्जीनं, उठतो मात्र त्याच्या मर्जीनं. एक परमात्मा जगाला नियंत्रित करतो महाराज. माना अथवा नका मानो, आम्ही देवाला मानतो, आम्ही देवाला मूर्तीमध्ये पाहतो. पण ज्ञानोबा म्हणतात थोडं डोळस व्हा. शब्द आहे का? थोडं डोळस व्हा. देवाला ग्रंथांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. देवाला महापुरुषांच्या नजरेनं पहा, मग तुम्हाला देव म्हणजे काय हे कळेल. देव या संकल्पनेवरती ज्ञानोबांनी फार चिंतन केलं. ज्ञानोबा म्हणतात अर्जुना, स्वतःला प्राप्त होणं आणि स्वतःचा अनुभव घेणं त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं त्याला देव कळलं. ही सोपी व्याख्या आहे. म्हणून अर्जुना, तू फक्त आत्म्याला जाण, बाकी सगळं तुला सगळं ज्ञान आपोआप होईल. आत्मा सत्य आहे, बाकी सगळं जगत खोट आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् नन्यानि संयाति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सानिजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. शरीर बदलत राहतात पण आत्मा मात्र एकच आहे. तो सर्व व्यापक आहे आणि तो आत्म्याला सर्व व्यापक स्वरूपामध्ये पाहणं ही ज्ञानाची भूमिका आहे. आणि ते ज्ञान पिकणं किंवा तो परमात्मा मी स्वतः प्रत्यक्ष आहे याची जाणीव होणं, याचा अर्थ ते ज्ञान पिकणं. आणि ते ज्ञानाला पिकण्याकरता कृपा असावी लागते. मग त्या कृपेचे बरेच प्रकार शास्त्राने सांगितले. त्यापैकी सर्वात महत्वाची कृपा ती म्हणजे गुरुकृपा. विठ्ठल काय मी कोण हे कळायला पाहिजे. हे जग खरं का खोटं कळायला पाहिजे आणि या जगाचा जगन्नाथ कळायला पाहिजे. पण नाही कळत. संसाराचं ओझं वाता कधी कधी आयुष्य गेलं कळायला नाही मला. कधी आयुष्य संपलं, कधी बालपण गेलं, कधी तारुण्य आलं, कधी लग्न झालं, कधी मुलं झाले, कधी मुलं मोठे झाले, कधी आपल्या डोक्याचे केस पिकले, कधी म्हातारपणाच्या दारात आलो, मरणाची कवाडं आपल्याकडं स्मशानाची उघडी झाली. कळालंच नाही. किती पटकन जगणं संपलं आपलं. आपल्या आयुष्यात लक्षात आलं नाही मला. थोडं आपल्या पाठीमागे जरा 2 मिनिटं वळून पहा. तुम्हाला असं वाटेल सगळं स्वप्नासारखं भुरकन उडून गेलं. स्वप्नासारखं म्हणजे स्वप्न होतं, ते सगळं उडून गेलं. हा सगळा प्रकार आहे. कधी या 3 सिद्धांताकडे लक्ष गेलं नाही. नाथ महाराज म्हणतात ठीक आहे, या 3 गोष्टी तुम्हाला कळत नाही ना. नाथ भागवतामध्ये यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे. तुम्ही जरा वाचा लक्षात. यदू आणि अवधूत
यदू राजा फिरण्याकरता निघाला जंगलामध्ये आणि फिरता फिरता त्याला अवधूताचं दर्शन झालं. कोण अवधूत? भगवान दत्तात्रय. आणि दोघांच्या चर्चेतून भागवताचा 11 स्कंद जो नाथांनी भागवतामध्ये स्वतंत्र त्याचा ग्रंथ लिहिला, यदू आणि अवधूत. यदू राजानं अवधूताला प्रश्न विचारला, हे महाराज, तुम्ही एवढे दिव्य दिसता आहात, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून हजारो सूर्यांचे प्रकाश मला जाणवतोय. महाराज, आपल्या या सगळ्या अनुभूतीचं रहस्य काय ते मला सांगा. तेव्हा दत्तात्रय म्हणतात, ही सगळी माझ्या गुरुची कृपा आहे. सांगा ना मला, कोण तुमचे गुरु? मग नाथ मला म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो गुरु केला म्या जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. माझ्याकरता गुरु म्हणून स्वतंत्र कोणी व्यक्ती नाहीच आहे, वस्तू नाहीच आहे. या जगात जे जे चांगलं आहे ना, ती व्यक्ती माझ्याकरता गुरु आहे. मग ती वस्तू कोण आहे, व्यक्ती कोण आहे, नाही मला माहिती. दत्तात्रयाने वेश्येला गुरु केला. कपोत नावाचा पक्षी, पिंगळा, त्यानंतर आजगराला गुरु केलं. भूमी, अग्नी, वायू, वृक्ष, लता, कीटक, अशा 24 प्रकारच्या गुरूंचं वर्णन त्या ठिकाणी आहे. आणि यदू अवधूताच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी महाराज मग त्यावेळेला सांगितलं, हे मला कसं कळेल. आणि मग त्यावेळेला सांगितलं, तुला त्याकरता पात्र व्हावं लागेल. म्हटलं ठीक आहे, या गोष्टी कळत नाही. म्हटलं मला पात्र, ते पात्र अपात्रचा विचार मला कळत नाही. मग नाथ महाराज एक ओवी त्यामध्ये फार गोड आहे. ओवीचा अर्थ मध्ये सांगतो, आपल्या लक्षात येईल. 3 गोष्टी कळायला पाहिजे. एक, आतापर्यंत काय काय कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. ऐका तुम्ही सगळे, आतापर्यंत काय काय कळालं हे कळायला पाहिजे. नंबर 2, अजूनपर्यंत काय काय कळालं नाही ते कळायला पाहिजे. कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे. बहुतांश मोठा वर्ग असा आहे ज्याला कळत नाही हेच कळत नाही. जुने लोक म्हणायचे, बा जन्माला आला, ते सगळं पाठायचे आपलं. किम कारणम जन्मशे प्रयोजन, काय आपल्या जन्माचा प्रयोजन आपला कळत नाही. आणि कळण्याकरता महाराज त्याकरता फार सावध आणि दक्ष असावं लागतं. त्याकरता फार ग्रंथ अंतर्मुख होऊन जीवाला लावावे लागतात. हळूहळू त्याचा रस हळू चवीनं प्राशन करावं लागतं. त्यामुळे महाराज काय गोड गातात सुरुवातीला. महाराज माऊली म्हणतात, तुम्हाला ज्ञानेश्वरी जाणून घ्यायची का, मग ती कशी वाचा. ऐका, शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चकोर पक्षाची पिलं चंद्राची किरण हळुवारपणे प्राशन करतात की नाही, त्याप्रमाणे सुज्ञ श्रोत्याने शहाण्याचं नेहमी ऐकलं पाहिजे. ऐकणारा सुज्ञ असला पाहिजे आणि सांगणारा शहाणा असला पाहिजे. शहाणा गीड जाना नाही, शहाणा असला पाहिजे, तो शहाणा असला पाहिजे. शारदीयेचे चंद्रकडे माझी अमृतकन कोवळे, हे वेचिती मने मवाळे चकोरत लगे, या परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणून या. परमार्थामध्ये असेल तर तुम्हाला प्रसाद मिळेल, त्याशिवाय नाही. फक्त गप्पा मारून चर्चा करून काही होत नाही. त्याकरता व्यक्तिगत प्रयत्न करा. महाराज सगळं कळतंय आम्हाला, तुम्ही नेमकं काय ते सांगा ना, असे लोक नाथ महाराजांना म्हणाले. सगळं कळतं, आम्ही येडे नाही महाराज इथं बसलो, इतक्या वर्षापासून कीर्तन ऐकतो आम्ही येडे नाही की तुम्ही काय आम्हाला नवीन सांगताय, सगळं कळतं आम्हाला. नाथ महाराज म्हणतात, सगळं कळतं पण वळत नाही ना, ही मोठी अडचण आहे. ना कळते कळे वळते ना सत्य मानतो. आपण पिक्चर पाहायला कधी गेलेत का? हो म्हणा, गेलेत ना? हो हो म्हणा, हो म्हणा. समजा आपण पिक्चर पाहायला कधी गेलो, समजा पिक्चर पाहायला कधी गेलो, आपण खुर्चीवर बसतो, समोर पडदा असतो, फार बारीक आहे का? ही ओवी ज्ञानोबारांची.
मी माझ्या पदरचं एक शब्द सुद्धा सांगत नाही, जे आहे ते सगळं ज्ञानोबारांचं प्रामाणिकपण आहे. हा ते सगळं ज्ञानोबारांचंच आहे. माऊली म्हणतात, समजा आपण पिक्चर पाहायला बसतो, पिक्चर पाहायला बसल्यानंतर समोर पडदा असतो की नाही, मला सांगा त्या पडद्यावर कधी कधी आग लागते, कधी कधी त्या पडद्यावर पाऊस पडतो, कधी कधी तिथे खूप वारा वाहतो. मला सांगा ना, आग लागते म्हणून पडदा जळतो का? नाही. वारा वाहतो म्हणून पडदा फाटतो का? नाही. खूप पाऊस पडतो, गावाच्या गावं वाहून जातात महाराज, पार महापूर येतो, धरण फुटतं, सगळं गाव वाहून जातं, तो पडदा दिसतो का? तिथं अग्नी आहे पण दिसत नाही, वारा वाहतो पण पडदा फाटत नाही. तिथं अग्नी आहे, दिसतो की नाही? दिसतो की नाही? दिसतो पण त्याचा परिणाम होत नाही. दिसत तसं आता पुढचं मी बोलू. ज्ञानोबा म्हणतात, हे जे जगत आहे ना, सगळं हे जगत असंच आहे महाराज. मला सांगा ना, पाण्यामध्ये प्रतिबिंब कुठपर्यंत आहे? तलावामध्ये प्रतिबिंब कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत. पाणीच नाही, प्रतिबिंब दिसेल नाही. जे तर संसार चित्र उमटे, मनोरूपी पट फाटे, सरोवर आटे, मग प्रतिमा काही नाही, नाही का? प्रतिमा नाही असा प्रमाण तसंच आहे. एकदा आत्म्याचं ज्ञान झालं की आपल्याकरता जगत नष्ट होऊन जातं. म्हणून अर्जुना, तू आत्म्यावर लक्ष ठेव. तू आपणची निनसी आणि व्यर्थ चिंता करसी. तू कोण आहे हेच तुला कळत नाही आणि विनाकारण यांच्या मृत्यूचा शोक करतो. हे बाबा, आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न कर. हे सगळं कळतं महाराज, सगळं कळतं. नाथ महाराज सगळं कळतं म्हणतात तुम्ही, नाथ महाराज सगळं कळतं आम्हाला, पण मात्र आम्ही त्याचा फार दांभिकपणाने विचार करतो, त्याचा अंतर्मुख विचार करत नाही आणि ही तक्रार करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तक्रार करतात हे सगळं कळतं आम्हाला, आम्ही रोज म्हणतो, आम्ही हरिपाठामध्ये सर्वा गटी राम देहादी एक सूर्यप्रकाश, आम्ही तर चाललेलं म्हणतो, अजून सगळं 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 म्हणतो, पण मात्र त्याचा आपण अंतर्मुख विचार करत नाही. सर्वत्र परमात्मा आहे याचा प्रत्यक्ष वैयक्तिक विचार करा. वैयक्तिक हरिपाठाचा प्रत्येक शब्द स्वतःशी जोडा, स्वतःशी जोडा. कोण काय करतं यापेक्षा आपण काय करतो हे पहा. एक ओवी ज्ञानोबारांची सांगतो, आपल्या लक्षात येईल. माऊली म्हणतायत, अर्जुनाने शंका घेतली, म्हणजे देवा, म्हणजे हे सगळं तुम्ही गीता, सांख्य, कर्मयोगी मला काय बोलता? मी काय एकटा तुमचा ठेका घेतला का? मला काय सांगतो? मी मला काय सांगतो? मी काय घेऊन चाललंय? मला एवढे लोक युद्ध करताय, भीष्म त्यांना सांगा, द्रोणाचार्य त्यांना सांगा, कृपाचार्य त्यांना सांगा, हे मलाच का सांगता? देवा म्हणे, तुम्ही मला हा सगळा नीतिशास्त्राचा न्याय सांगतात म्हणे, देवा आमचा कोणताही दोष नसताना या कौरवाने आम्हाला छळलंय म्हणे, छळलं देवा. मग तेव्हा तुमचं तत्वज्ञान कुठे गेलो? आणि मग त्यावेळेला भगवान म्हणतात, अर्जुना, कोण काय करतं हे पाहू नको, ज्याची जेवढी बुद्धी आहे तेवढं तो विचार करत राहा. म्हणून आम्हाला जगात कोणाला पापी म्हणण्याचा अधिकार नाही आणि कोणाला करंटा नास्तिक म्हणण्याचा अधिकार नाही. ज्याच्या बुद्धीला जेवढं कळतं तेवढं तो बोलत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या पद्धतीने जीवन जगत असतो. कोणाला कमी पण समजू नका, कोणाला अति शहाणा पण समजू नका. या जगामध्ये जो तो आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. अर्जुना, आज जगात जे लोक अधर्माने वागतात असं तुला वाटतं ना, त्या लोकांना सगळं मिळेल. कधी कधी परमार्थामध्ये आपल्या चर्चा अनेक वेळेला, आता नेहमीच आपल्या नेहमीच सारखं चर्चा नेहमीच्या, महाराज सध्या संप्रदायाचं कसं चाललंय, हे चाललं ते चाललं, हा सगळा प्रकार आपण नेहमी चर्चा करतो. पण मग एक विचार करा, मला ज्ञानोबारावर बोट ठेवायचं तात्या, जाणीवपूर्वक बोलतो. ज्ञानोबारा म्हणतात, कोण काय करतं हे पाहूच नका, त्यांचा विचारही करू नका. माऊलींची भाषा आहे, अर्जुना, आज जे जे लोक अधर्म करतायत ना, त्या लोकांना त्या पद्धतीने ते गोष्टी मिळत राहतील. आणि तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था, त्या लोकांना स्वर्ग मिळेल. आता संप्रदायामध्ये मी एवढा अधिकारी, माझा बोलण्याचं ते वय पण नाही, मी बोलू पण नाही, पण मी थोडा मला ओघवता विषय आठवला म्हणून मी सांगतो. अनेक लोक आपापल्या पर्ण संप्रदायामध्ये काही दूषित कर्म करतात आणि मग त्या प्रकाराने आपण त्यांना, पण ज्ञानोबा म्हणतात, कोण काय करतं पाहू नका, त्यांना त्यांच्या कर्माची फळं देण्याकरता ईश्वर वरती बसला. ज्ञानोबा सगळं पाहत आहे, लक्षात ठेवा. आपला सीसीटीव्ही कॅमेरा अंधारातलं पाहत नाही, पण त्याचा सीसीटीव्ही मनातलं पाहत असतो. त्याचा कॅमेरा फार पॉवरफुल आहे, त्याला सगळं कळतं. आणि त्या पार्था,
स्वर्ग संसार नरकावस्था, पण आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. त्या लोकांना सगळं मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, सत्ता मिळेल, पैसा मिळेल, त्यांना लोक मानमान्यता देतील, पण आत्मसुखाच्या बाबतीमध्ये ते लोक दरिद्री आहेत, दरिद्री. त्याकरता अर्जुना, जर तुला आत्मसुख पाहिजे असेल तर मी सांगतो तसं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग या सगळ्या गोष्टीमध्ये सिद्धांताकडे पाहणं हे शहाणपण, हे शहाणपण. हे सगळं कळतं आम्हाला, पण वैयक्तिक विचार करत नाही. मग काय आम्ही वैयक्तिक केलं पाहिजे महाराज? तर नाथ ज्ञानोबराय, नाथ महाराज, तुकोबाराय, गोरोबा काका, सगळ्या संतांना, सावता माझ्यांना एकच अपेक्षा आहे, आपण काय केलं पाहिजे? त्यांना काय अपेक्षा आहे मला सांगा ना. ज्या संतांनी एवढा मोठा संप्रदाय आपल्या हातामध्ये दिला, आपण कसा हाताळतो तो विचार वेगळा आहे, परंतु आपल्याकडून त्यांना काय अपेक्षित असेल तात्या? आपण मंदिर किती मोठं बांधतो हे त्यांना अपेक्षित आहे का? मला सांगा ना. आपण सप्ताह किती मोठा करतो हे त्यांना अपेक्षित आहे का? मला सांगा ना. आज माऊलींच्या सर्व आपण कृपांकित आहोत, आपण सगळेजण. मला सांगा, माऊलींना आपल्याकडून काय अपेक्षित असेल? त्यांचा बॅनर किती मोठा बांधलाय त्यांना अपेक्षित आहे? मग त्यांच्या नावाने तुम्ही सप्ताह किती मोठा कर, कीर्तनकर बुवा किती मोठा आणता ते अपेक्षित आहे? किती महागाचा आणता त्यांना अपेक्षित आहे? तुम्ही भजन किती करता हे त्यांना अपेक्षित आहे? आपल्या जीवनामध्ये संतांना हेच अपेक्षित आहे, फक्त भजन करा. तुका म्हणे येत भजन प्रमाण, काय थोरपण गाळावे ते. थोरपणा नको त्यांना, भजन करा. आणि आपल्या संप्रदायाची 2 तत्व आहेत. या 2 साधना ज्याला जमतात तो खरा वारकरी. मग तो किती मोठा विद्वान आहे, किती मोठा गुणवान आहे, किती मोठा धनवान आहे, किती श्रीमंत आहे, किती सुंदर आहे, नाही. या 2 गोष्टी त्याच्याकडे असतात. एक रामकृष्ण हरीची साधना आणि सतत ज्ञानेश्वरीचं अनुसंधान. या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो खरा वारकरी आहे. याकरता आम्हाला या सगळ्या गोष्टीने हळू याचं आत्मज्ञान करायचं. पण आपल्या संतांनी फार आग्रह केला. तुम्ही पहा तुकोबारांचा गाथा, ओवी पहा ज्ञानोबारांची, नाथांचं भागवत पहा, हे सगळं तेच. तुम्ही फक्त भजन करा. ज्ञानोबारांचा आग्रह करून सांगतात, रामकृष्ण टाहो नित्य एक नियम करा. आजचा पर्व काळ फार चांगला आहे. माझं बोलणं कदाचित तुम्हाला आगाऊपणाचं वाटेल, पण तू व्यासपीठावरून जाणीवपूर्वक हे सांगणं माझं कर्तव्य आहे. आजपासून एक नियम टाक्या. रोज झोपण्यापूर्वी 5000 नामचिंतनाचा जप झाल्याशिवाय झोपायचं नाही. कमीत कमी बरं का, कमीत कमी 5000, जास्तीत जास्त 50,000च्या पुढे, कमीत कमी 2000 तरी करा. आणि हे सांगण्याचं धाडस त्यानेच करावं जो आधी करतो. जो आधी करतो त्यानेच ते धाडस करावं. त्याशिवाय त्यांचा अंगीकार करू नये, ते सांगण्याचा आगोपणा पण करू नये. पण कमीत कमी 2000 तरी नामजप केला पाहिजे. तुम्हाला इस्कॉन माहिती आहे? पंढरपुराला त्या पलीकडच्या बाजूला घाट बांधलाय इस्कॉन संप्रदाय. मागे रूस आणि युक्रेन यामध्ये युद्ध झालं, फार भयंकर युद्ध. अजूनही ते युद्ध चालूच आहे. छोटासा देश आहे युक्रेन. किती मोठा आहे, केवढा देश आहे? फार फार तर नाशिक जिल्हा आपला एवढा मोठा देश, फार मोठा नाही. आणि एवढा मोठा रशिया देश, रूस, त्याच्यासोबत त्याने युद्ध केलं महाराज. कोणतेही साधन सामग्री नाही, कोणतेही सैन्य दळ नाही, कोणतेही शस्त्रसाठा नाही, सगळं उद्ध्वस्त झालं महाराज, सगळं उद्ध्वस्त झालं. पण तरी अजूनही लढतोय. मला सांगा ना, युद्धाकरता शस्त्रापेक्षा आधी मनोबल असावं लागतं, मनोबल. मग एवढ्या छोट्या देशाकडे मनोबल आलं कुठं? त्या इंटरनॅशनल पत्रकाराने, आंतरराष्ट्रीय पत्रकाराने त्या एका शिपायाचं मुलाखत घेतली, इंटरव्ह्यू घेतली. आणि युट्यूबला तो व्हिडिओ मी पाहिला. त्याने त्याला सांगितलं, एवढा तुमचा छोटा देश आहे आणि एवढ्या देशाने एवढं मोठं त्या ठिकाणी महाराज देशावर युद्ध पुकारलं, काय कारण? एवढं मनोबल आलं कुठून? तर त्याने सांगितलं, आणि पत्रकार साहेब, आमच्याकडे शस्त्रसाठा कमी आहे, आमच्याकडे सैन्य दल कमी आहे, आमच्याकडे पैसा कमी आहे, पण आमच्या न्याय हक्काकरता आम्ही लढतोय. त्याचं कारण आहे आमचं मनोबल फार मोठं आहे. मग हे मनोबल आलं कुठून? तर त्याने सांगितलं, आमच्या युक्रेनमध्ये 70% लोक इस्कॉनचे अंगी आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राच्या उच्चाराने माणसाचं मनोबल वाढतं. एक 150 वर्षापूर्वी सुरू झालेला हा संप्रदाय, एसी भक्ती वेदांत श्रील प्रभुपाद नाही का, त्यांनी हा संप्रदाय सुरू, एक 150 वर्ष झाले अमेरिकेमध्ये
तो संप्रदाय सुरू झाला आणि आज 113 देशामध्ये तो संप्रदाय फोफावलाय. अनादी काळापासून आमचा संप्रदाय असं आम्ही फक्त सांगतो, पण त्याचे तत्व कधी अनुकरण करत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. मला सांगा ना, आपण भजन किती करतो? आपण सगळे दांभिक आहोत महाराज, सगळे दांभिक आहोत. आपण फक्त मी फार मोठा भजनी असं दाखवतो लोकांना, पण त्यात काही आपल्याला कळत नाही. त्याकरता एक नियम पक्का मनामध्ये पाळून ठेवा की आपण रामकृष्णाचं चिंतन, सगळं कीर्तन तोमाम रामकृष्ण नामे उन्मनी साधली आणि तयाशी नादली. खूप भजन, खूप भजन. महाराज म्हणताय हे सगळं कळतं, पण कळूनही जो कृती करत नाही, समजोनी उमजोनी झाकतील डोळे, बळेची आंधळी होती मूर्ख, बळेची आंधळी. सतत नामचिंतनाचा ओलावा, आतमध्ये सतत भजन, सतत भजन, सततम कीर्तन तुमाम, सतत सतत चिंतन करत राहा. सतत रामकृष्ण हरी. आतमध्ये हळूहळू ते भजन उतरेल आणि उतरलं की मग ते पिकेल, त्याला अंकुर फुटेल आणि मग हळूहळू ते आतमध्ये विस्तार पावेल. आणि हरिनाम वेली नाही का पावली विस्तार आहे म्हणतात तशा त्या प्रकारे अशी ती वेळ आतमध्ये विस्तारेल आणि हळू त्याच्या जीवनामध्ये दिव्यत्व येईल. आणि मग त्याला आत्म्याचं ज्ञान होईल, मग त्याला सत्य कळेल, त्याची दृष्टी तत्वदर्शी होईल. तो जगाकडे पाहताना व्यक्ती वस्तू म्हणून पाहणार नाही, तर तत्व म्हणेल पाहेल. तत्वज्ञान त्याला होईल. तत्वज्ञान, तत्वज्ञान म्हणजे काय? आपण हे विषय ऐकतो तत्वज्ञान. तत्वज्ञान काय? तत्वज्ञान म्हणजे एखाद्या वस्तूचं मूळ द्रव्य कळणं, त्याला म्हणतात तत्वज्ञान होणं. मूळ द्रव्य हा मंडप आहे, कसा तयार झाला? फार सुंदर आहे, रंगबिरंगी आहे, फार सुंदर. कसा तयार झाला? याचं मूळ द्रव्य काय? याचं मूळ द्रव्य आहे कापूस. कापसापासून धागा तयार झाला, तो धागा एकमेकांमध्ये विणला, त्याचा कपडा वस्त्र तयार झालं, तो फाडून त्याला रंगीत करून मग हा मंडप तयार झाला. याचं मूळ द्रव्य आहे कापूस. हा स्टँड कसा तयार झाला? काय नाही, लोखंडाचे छोटे छोटे कण एकत्र आले, त्याच्या 2 सळया तयार केल्या, त्या आडव्या उभ्या लावल्या, त्याचा हा स्टँड तयार झाला. मग या संपूर्ण विश्वाचं मूळद्रव्य काय आहे? या विश्वाचं मूळद्रव्य आहे ब्रह्म. काय आहे हो? ब्रह्म. आणि हे ब्रह्म ज्ञान होणं, या विश्वाचं मूळद्रव्य कळणं, त्याला म्हणतात तत्वज्ञान होणं. त्या तत्वाचं ज्ञान होणं. आणि असं तत्व जाणणारे एकच आहेत. ज्ञानोबारांची ओवी आहे, मी माझ्या पदार्थ बोलत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे गा सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जगात असे तत्वज्ञ केवळ संत आहेत. आणि अशा संतांचा गौरव करताना ज्ञानोबा आपल्या भाषा, आपल्या ओव्या खर्च करतात. ज्ञानोबा म्हणतात, ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोभ, ये रमानुसपन भाम लौकिक भागू, तो पाषाणा माझी परिसू, रसा माझी शीतरसू, मनुष्याकृती अंशू माझाची जाण, वार्षी विणसागुरु, जणे नित्य निर्भुरू, तैसा निरुपचारू, संतोषी जो आत्मज्ञानी चोखडी, संतती माझी तरुपडी, वरी दृष्टी पडू आवडी, कामिनी जैसी. आणि याकरता, या संतत्वाला प्राप्त होण्याकरता पहिली सुरुवात करा भजन. त्याकरता तुम्ही भजन करा, खूप नामचिंतन करा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सगळे संत जीव ओतून सांगतात तुम्ही भजन करा, भजन करा, भजन करा. कसं करा? असं करा. विठोबा
आपल्याला कळतं, पण त्याची थोडी प्रत्यक्ष कृती करा. समजून नेमजून झाकतील डोळे, बळे चांदळे होती मूर्ख. आणि एकदा का तुम्ही भजन केलं की तुम्हाला शोक राहणार नाही. जन्म मृत्यू सगळा केवळ भ्रम आहे हे तुम्हाला कळेल. तुकोबाराय बोलले, मी भजन केलं आणि त्याचा हा परिणाम आहे. तुका मने येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. आता आम्हाला सगळं 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 संपलं आमचं महाराज. आता आमचं कर्म संपलं, हरिकृपे त्याचा नाश झाला. महाराज आता आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची वासना राहिली नाही, कारण आता त्याची झाली अंगे नाही का. आता आमच्या कोणत्या जन्मामध्ये पाप राहिलं नाही, कारण आता आमच्या सगळ्या पापाचं क्षालन झालं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, पुनर्जन्माच्या जन्माचे काय कारण आहे? पहिलं कारण आहे पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म. ते कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःख ते फळावे, तया ते भोगावं यावे, ते आहे का कर्म. दुसरं कारण काय जन्माचं? पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप ते भोगण्याकरता यावं लागतं. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ नाही का. आता पाप पण संपलं, कर्म पण संपलं, आणि आता वासना पण संपली महाराज. आता महाराज म्हणतात आता आता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण त्याची झाले अंगे. आणि फक्त एकच केलं महाराज, फक्त रामकृष्ण या महामंत्राचा उच्चार केला, फक्त जप केलं. आणि त्या नामचिंतनाच्या साधनेने आता कोण आपलं कोण परक हा भेद संपला. आता आम्हाला विनाकारण मृत्यूचा शोक करणाऱ्या माणसांबद्दल दया वाटू लागली. आणि आता आम्हाला कळालं, अरे हा जन्म मृत्यू केवळ एक भ्रम आहे. म्हणून मरणाच्या हावे एकमेका बोलती, गेला गेला म्हणती असोनी जवळी. जो आत्मा कधी जाते नाही येत नाही, त्याचा शोक कशाला करायचा? शरीर जाणारच आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यती, अशा सगळ्या प्रवाहातून हे शरीर जात असतं. याकरता हा सगळा देहाचा प्रवाह एक नाशवंतच आहे, जाणार आहे, जाण्याकरता आहे. अनेक प्रमाणात पाठ आहे, देह जाईल जाईल शाश्वत काळाला काही. या जगामध्ये जो येतो तो मरतोच ना महाराज, जो येतो तो मरतो. आणि खरं सांगू का, माणसं मेलीच पाहिजे, मरलंच पाहिजे माणसं. त्याचं कारण आहे, ऐका ना, मी म्हणत नाही बरे, नाथ महाराजांचे शब्द आहेत, मी बोलून गेलो, मी माझ्या पद्धत काही सांगत नाही. नाथ महाराज म्हणतात मरण येणं फार चांगली गोष्ट आहे. ऐकत राहा, मरण ही एक सामाजिक गरज आहे. 2 मरण ही एक वैयक्तिक गरज आहे. आणि 3 मरण ही एक आध्यात्मिक गरज आहे. सामाजिक गरज कशी? मरण ही एक सामाजिक गरज आहे. कल्पना करा, इथून मागे जे झाले ते जर मेले नसते तर काय झालं असतं? थोडा विचार करा, काय झालं असतं? मला सांगा, काय ठेवायला जागा राहिली नसती. लोक मरतात म्हणून बरं आहे, म्हणून बरं आहे. एक वाक्य आहे का तुमच्या लक्षात येईल? सध्या एक छोटं उदाहरण पाहू द्या, बाकीचं आपलं सगळं कळतं. 10 बाय 10चा बंगला आहे, 1000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे, 1000 स्क्वेअर फूटचा. त्या 1000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये 6 लोक राहतात, नवरा बायको त्यांचे 4 मुलं. आता काय झालं, 6 लोकांना जागा व्यवस्थित मोकळी करत होती, पण मुलं मोठे झाले, बापाने 4घांचं लग्न करून टाकलं. 4 सुना घरामध्ये, ते 4 आणि आता परत हे पहिले किती झाले? 10 झाले. 10 घरामध्ये आले, जागा तेवढीच बरं का. आता हळूहळू 6 लोक वाढल्यामुळे त्यांनी काय केलं, खोल्या वाटून घेतल्या. आता करता करता गणित वाढतच गेलं. प्रत्येकाला 2-2 मुलं झाली. आपण 2-2च धरा, जागा कमी आपल्याला. 2-2-2-2 हे 8, पहिले 10 किती झाले? आता गणित वाढू का मी थांबू इथं? आता मला सध्या बरं का, सध्या माणसं माणसांना पुरतात म्हणून माणसांना घरं पुरतात. माणसं माणसांना पुरतात म्हणून माणसांना घरं पुरतात. हा अलंकार. चला, मरण ही एक सामाजिक गरज आहे. नंबर 2, मरण ही एक वैयक्तिक गरज आहे. वैयक्तिक कशी? मला सांगा ना, मला मरण यावं असं कोणाला वाटतं का? प्रत्येकाला वाटतं मी जगलो पाहिजे, वाटतं का नाही? प्रत्येकाला वाटतं मी जगलो पाहिजे. पण मी सांगू तुम्हाला, जगणं सुद्धा विशिष्ट वयापर्यंतच बरोबर आहे. तिथून पुढे माणसाला जगण्याची इच्छा राहत. म्हातारपणाचं दुःख मोठं वाईट आहे. महाराजांचे शब्द, म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणी बसे, खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, वाही भारणा श्लेष्मपुरी. मला श्लेष्मपुरी न बोलो येता शब्द याची हा नीट, गडगडी कंठ कप भारी,
शेजारी म्हणती मरेना का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. ऐक नाही, मरण सुद्धा जगणं सुद्धा विशिष्ट वयापर्यंत बरं वाटतं, तिथून पुढे माणसाला जगण्याची इच्छा होत नाही. ऐकत राहा, मरणासारखं प्रिय माणसाला काहीच नाही दादा. जेव्हा लोकांपासून भय वाटतं ना माणसाला, तेव्हा मरण निर्भय करतो बरं का, लक्षात ठेवा. समजा एखाद्या माणसाला कर्ज झालं, त्याच्यावर 5-50 लाखाचं कर्ज झालं आणि कर्ज घेतल्यानंतर तो ते कर्ज आता फेडू शकत नाही अशी अवस्था आहे. लोक तगादा द्यायला लागले, रोज पैसे मागायला घ्यायला लागले, कुठे जावं कळत नाही, जिकडे गेला तिकडे लोक धरून आणतात, समोर उभी राहतात, लोक वैताग द्यायला लागले. मग अशा वेळेस तो फार 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 तर शेवटी काय करतो, आत्महत्या करतो, म्हणजे मरतो ना. लोक त्याला भय देतात, लोकांपासून भयमुक्त होण्याकरता मरणाचा मार्ग स्वीकारतो. मरण आम्हाला निर्भय करतं. मरण ही एक वैयक्तिक गरज. नंबर 3, मरण ही एक आध्यात्मिक गरज आहे. आता नाथांकडे आहे. संत एकनाथ महाराजांनी चिरंजीव पद नावाचा ग्रंथ लिहिला. त्या चिरंजीव पदामध्ये नाथ महाराज म्हणतात, चिरंजीव पद पावावयासी अनेक उपाय नाही साधकासी, येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैचे रूप नित्य मृत्यू लागला समीप. महाराज म्हणतात, मरणाची आठवण झाली की मग माणसं परमार्थाकरता तयार होत असतात. बहुतेक वेळेला कीर्तनाला येणारा श्रोता हा कोणत्या वयातला असतो, आता ज्याला घरी हिडीस व्हायला लागली, केस पांढरे व्हायला लागले, शरीर साथ देते, मग ते नाईलाजानं तात्याला म्हणतात, तात्या परिक्रमा करांची येऊ का, दिंडीला यायचं येऊ का. म्हणजे हे कधी, जेव्हा शरीर वृद्ध होतं त्यावेळेला. कारण मरणाचे संकेत दिसू लागले की माणसं परमार्थाला येतात. आणि परमार्थामध्ये अनुताप हा फार महत्वाचा विचार आहे. सगळंच मला विस्तार करून सांगणं शक्य नाही. अनुताप असला पाहिजे. अनुताप म्हणजे काय 2-3 शब्द फार महत्वाचे. अनुताप आणि अनुराग. राग वेगळा, अनुराग वेगळा, ताप वेगळा आणि अनुताप वेगळा, नाही का. अनुताप असला पाहिजे. अनुताप म्हणजे काय, त्या परमार्थिक दशा प्राप्त करण्याची जी तळमळ आहे ना, त्या तळमळीला अनुताप म्हणतात. असा अनुताप कधी होतो माहितीये, नित्य मृत्यू लागला समीप. महाराज म्हणताय, मरणाचं स्मरण झालं की मग माणसं परमार्थ लागतात. म्हणून संतांनी आम्हाला वेळोवेळी मरणाची आठवण करून दिली. महाराज आठवण करून दिली. पहा ना, संत किती गोड गातात. सावध होई बापा, काळ लागला ते मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडताशे पापा. सावध होई बापा, काळ लागला ते मापा. संत आम्हाला वेळोवेळी मरणाची आठवण करून देतात. अर्जुना, सगळं विसर पण मृत्यू विसरू नको. आणि मृत्यू पुढे आहे, परी कल्पांतिका पाहे, परी आजची होई जे सावधूजो. सावधान, कधी मरण सांगता येत नाही महाराज. 4 गोष्टी विसरू नका. 1, देवाला विसरू नका. 2, संतांना विसरू नका. 3, आई वडिलांना विसरू नका. आणि 4, सगळं विसरा, मरणाला कधी विसरू नका. कारण आम्ही जरी मरण विसरलो ना, मरण आम्हाला विसरलं का. आम्ही जरी बँकेचा हप्ता भरायला विसरलो, बुवा साहेब विसरला का. त्याला पक्क माहितीये कधी घेतलं या नाही, कधी त्याला नोटीस पाठवायची. तसं आम्ही किती जगलो याचं त्याला काही घेणं देणं नाही. उलट किती जगणं शिल्लक आहे याचा तो हिशोब करतो. घडी घडी काळ वाटया जीव आहे, अजून किती आहे. किती लोक मरून गेले ना. आपल्या शेताच्या बांधावर कधीतरी उभं राहा आणि त्या शेतातल्या मातीच्या ढेकळाला विचारा ना, इथं कोण कोण खपलं. मग ते ढेकूळ सांगेल, चांगलं काय आत ना भाऊ, खाजा मेला, बंदा गेला, बाप मसला गेला. एकत्र नातू पंतू. त्या सातारा जिल्ह्यामध्ये गोंदवले नावाचं गाव आहे. गोंदवले, त्या गोंदवल्यामध्ये फार मोठे संत होऊन गेले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर त्यांचं बरंच साहित्य प्रकाश आहे, मी ते सगळं वाचलं. आणि त्यांचं ब्रह्मचैतन्य नावाची त्यांची एक अशी मालिका आहे, प्रवचन मालिका. प्रवचन ब्रह्मचैतन्य नावाच्या. त्या प्रवचनामध्ये आता स्वामीचा अधिकार फार कडक होता, अधिकार संपन्न मात नव्हतं. आणि ते प्रवचनाला बसले. त्यांच्या एका शिष्यानं मला सांगितलं, आपल्या जोडगे ना, त्या जोडग्यामध्ये एका कुटुंबामध्ये, वाणी समाजाच्या कुटुंबामध्ये, ते परंपरेनं त्या परंपरेत म्हणजे त्यांचे आजोबा पणजोबा सगळे खापर बंधू सगळे त्या परंपरेचे पायिक आहेत, सगळे अनुग्रहित आहेत. त्याने मला सांगितलं, म्हणजे महाराज स्वामींचा अधिकार असता तर स्वामींना कोणी पण भेटू शकत नव्हतं. स्वामी त्यालाच भेटायचे ज्याच्याकडे 1 लाख राम नाम नामाचं लेखन आहे.
राम 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 1,00,000 वेळेला घेऊन द्यायचं, मग त्यांच्या पायाला हात लावायचा. असं त्यांचं जीवन होतं महाराज. आणि स्वामी प्रवचनाला बसले की लोकांना म्हणायचे, काय भामटे तुम्ही सगळं म्हणाले, लोक मंदिर गावाच्या चौकात बांधतात आणि स्मशानभूमी गावाच्या बाहेर बांधतात. थोडं उलट करा ना, म्हणजे मंदिर गावाच्या बाहेर बांधा आणि स्मशानभूमी गावाच्या चौकात बांधा. का बरं? येताना जाताना स्मशानाकडे लक्ष जाईल आणि त्या स्मशानाकडे पाहून का होईना आम्हाला कमीत कमी आमच्या मरणाच्या आठवण तरी येईल. पण आपल्या अडचण एक आहे, आपण सगळे मरणाला विसरून गेलो महाराज. त्याकरता संत आम्हाला आग्रह करतात, सगळं विसरा, मरण मात्र कधी विसरू नका. पण महाराज म्हणतात, या मृत्यूची विस्मृती आमच्या अज्ञानाला जन्म देते आणि तेच अज्ञान सत्यापासून आम्हाला लांब नेत असतं. म्हणून तुम्ही सुदैवा या जगाकडे पाहिल्यावर नाथ महाराजांना मोठी कीव येते. आणि नाथ महाराज म्हणतात, अरे काय सगळे आंधळे लोक, जे दिसतं त्याला खरं मानतात आणि जो दिसत नाही त्याला असत्य मानतात. जो परमात्मा जगाचा सूत्रधार आहे त्याला मात्र पाहत नाही आणि ज्या नश्वर गोष्टी आहेत त्या घेऊन पडतात. नाथ महाराज शेवटच्या अंतचरणामध्ये केविलवाना भाव प्रयोग करतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, एका जनार्दनी ऐसे ते अंत, एका जनार्दनी ऐसे ते अंत,
ज्ञानेश्वर